1 एप्रिल 2015ला चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू झाली। त्यानंतर जिल्ह्यात गुन्हेगारी अवैध दारूचा महापूर येईल अशी शक्यता वर्तवण्यात आली। पण त्याच काळात अधीक्षक पदाची धुरा हाती घेतली संदीप दिवाण यांनी आणि त्यांनी राबवलेल्या विविध युक्त्यांमुळे पुढचा धोका टळला आणि त्यामुळेच या अधिकाऱ्यासाठी निरोप समारंभ आयोजित करताना साऱ्यांचेच डोळे पाणावले। हे चंद्रपूरचे मावळते पोलीस अधीक्षक संदीप दिवाण या निरोप समारंभाने ते भारावून गेले। याच कार्यक्रमात नव्या अधीक्षक नियती ठाकर यांचे स्वागतही करण्यात आले। जिल्ह्यात दारूबंदी जाहीर करण्यात आली आणि पुढची संकट आवासून उभी राहिली, पण त्यावर अधीक्षक संदीप दिवाण यांनी यशस्वीरित्या मात केली। 15 तालुके आणि अनेक जिल्ह्यांच्या सीमांशी जोडलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी राबवणं सोपं नव्हतं। त्यांनी ग्रामीण भागात संवाद यंत्रणा बळकट करण्यासाठी 5000 पोलीस मित्र तयार केले। त्यामुळे गुन्हेगारी घटना, अवैध दारू पोलिसांच्या आपसूक रडारवर आली। शिवाय अंमली पदार्थांचा धोका टाळण्यासाठी महाविद्यालयांमध्ये से नो टू हे अभियान राबवलं। दारूबंदीमुळे अपघातांची संख्या घटली। अंधश्रद्धेच्या घटनांना आळा घालण्यासाठी गावागावात पोलीस पाटील स्तरावर प्रशिक्षण राबवलं। यामुळेच असेल दिवाण हे जिल्ह्याच्या प्रत्येक स्तरापर्यंत जोडले गेले। किती मोठे दुष्परिणाम आहेत हे सर्वांनी ओळखले पाहिजेत आणि त्याच्या दृष्टीने स्वतः एक सजग नागरिक म्हणून प्रयत्न करायला पाहिजेत आणि पोलीस विभाग त्याच्यासाठी नेहमीच दक्ष राहणार आहे। पण पोलिसाच्या मर्यादा लक्षात घेऊन नागरिकांनी सुद्धा त्याच्यामध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावं अशी माझी अपेक्षा होती आणि त्याला चंद्रपूरकरांनी खूप चांगला प्रतिसाद या से नो टू मोहिमेला दिला। दिवाण यांच्याप्रमाणेच प्रत्येक पोलिसानं काम केलं तर निश्चितच नागरिकांच्या मनात पोलिसांविषयी असणारी नकारात्मक भावना दूर व्हायला मदतच होईल। चंद्रपूरहून आशिष अंबाडेसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।